सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे श्री हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त आयोजित करण्यात आलेला प्राणप्रतिष्ठा सोहळा 25 ते 27 मार्च 2024 दरम्यान भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झालाय। या 3 दिवसीय धार्मिक सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक आनंद घेतलाय। सोहळ्याची सुरुवात बुधवार दिनांक 25 मार्च रोजी सकाळी मूर्तिग्राम प्रदक्षिणा, मंडप प्रवेश, विविध देवतांची स्थापना, अग्निमंथन, नवग्रह यजन, पुष्पाधिवास व जलाधिवास अशा विधींनी झाली आहे। सायंकाळी पूजन व आरतीने पहिल्या दिवसाची सांगता झाली आहे। दुसऱ्या दिवशी दिनांक 26 मार्च रोजी प्रांतः पूजन, अभिषेक, वास्तुशांती, स्थापन विधी, शय्या, रचना, विविध होम हवन, फलाधिवास व धन्याधिवास अशा धार्मिक विधी पार पडल्या। दिवसभर चाललेल्या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। शुक्रवार दिनांक 27 मार्च रोजी प्रातः पूजन व अभिषेकानंतर प्राण प्रतिष्ठा, कलशारोहण व ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा पार पडला। हा विधी हरिभक्त परायण महंत श्री स्वामी नित्यानंद गिरी जी महाराज, सिद्धाश्रम पिंपळवाडी शिर्डी यांच्या हस्ते संपन्न झालाय। यावेळी बलिदान, पूर्णाहुती, आरती व प्रसाद उत्सर्ग करण्यात आला। तसेच सकाळी 10 ते 12 या वेळेत महंत स्वामी नित्यानंद गिरी महाराज यांचे सुश्राव्य हरिकीर्तन झाले। त्यानंतर प्राणप्रतिष्ठेनिमित्त भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला। या धार्मिक सोहळ्यास वेदशास्त्र संपन्न विवेकशास्त्री अशोकराव सांबरे गुरुजी नायगाव यांनी पुरोहित म्हणून मार्गदर्शन केले। हा सोहळा श्री भगवंतांच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने तसेच कैलासवासी कैलासगिरी महाराजांच्या प्रेरणेने जायगाव भजनी मंडळ व सप्ताह समिती यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडलाय। कार्यक्रमाचं आयोजन श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार समिती जायगाव यांच्या वतीने करण्यात आला। अध्यक्ष श्री रघुनाथ नामदेव दिघोळे, उपाध्यक्ष श्री अशोक भिकाजी बोडके, सरचिटणीस श्री सुखदेव विठ्ठल चेवले, खजिनदार श्री अण्णा बापूराव दिघोळे, भिकाजी बाळीबा गीते, सदस्य श्री रामनाथ मुरलीधर चेवले, सदस्य श्री खंडेराव मारुती दिघोळे, सदस्य श्री कैलास पुंजाजी दौंड, सदस्य श्री संभाजी जगन्नाथ गायकवाड, सदस्य श्री धोंडीराम पुंडलिक दिघोळे, सदस्य समस्त ग्रामस्थ जायगाव फकीरा दादा दिघोळे, एकनाथ दगडू दिघोळे, सदस्य नाना नामदेव काकड, सदस्य बबन तुकाराम दिघोळे, सदस्य सोमनाथ भगवान गीते, सदस्य खासदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय भाऊ सांगळे, जिल्हा परिषद सदस्य संजूभाऊ सानप यांच्या विशेष सहकार्याने यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतलाय। समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वी झाला असून भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला। मी रघुनाथ नामदेव दिघोळे, हनुमान मंदिर जैन समितीचे अध्यक्ष, श्री क्षेत्र जायगाव हनुमान मंदिराचे 25 तारखेला भव्य मिरवणूक काढून आणि पूजा चालू झाली आणि 26 तारखेला पूजा करून 27 तारखेला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली, कलशरोहण आणि कलशारोहण झालं। 26 तारखेला रामनवमीला अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली आणि हनुमान जयंती 2 तारखेला 3 तारखेला हनुमान अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज आहे। असा हा भव्य दिव्य कार्यक्रम आमच्या ग्रामस्थांच्या आणि जीर्ण समितीच्या प्रयत्नांनी आणि विशेष सहकार्याने पार पडला। आज हनुमान मंदिर जीर्णोद्धार समिती 25 परत सांगा। कैलास दौंड हनुमान मंदिर जीर्णोद्धार समिती सदस्य। आमच्या गावात एक छोटंसं गाव आहे, त्या गावामध्ये नवीन मंदिर स्थापन झालं। त्या नवीन मंदिरात हनुमानाची मूर्ती, सिद्धेश्वर भगवान, विठ्ठल रुक्माई आणि शनी महाराज या मूर्तींची भव्य मिरवणूक 25 तारखेला 25/3 रोजी होती आणि 26ला महापूजा, 27ला प्राणप्रतिष्ठा आणि रामनवमी ते हनुमान जयंती या पर्व काळावर अखंड हरिनाम सप्त्याचं भव्य नियोजन आणि आज 3 एप्रिल रोजी सांगता झाली। माझं नाव सुखदेव चेवले, मी हनुमान मंदिर जीर्णोद्धार समितीचा सरचिटणीस, जायगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक। हनुमान मंदिर जीर्णोद्धार समिती व गाव यांनी खूप प्रयत्नाने असं भव्य दिव्य मंदिर इथं उभं केलं आणि आम्ही 25 तारखेला हनुमान मंदिर
सिद्धेश्वर महादेव, विठ्ठल रुक्मिणी आणि शनी महादेव यांची भव्य मिरवणूक काढली आणि 26 तारखेला आमची दिवसभर महापूजा, 27 तारखेला प्राणप्रतिष्ठा आणि आमचा 27 तारखेला अखंड हरिनाम सप्ताह चालू झाला आणि आज 3 एप्रिल रोजी काल्याचं कीर्तन म्हणजे सप्त्याचा समारोप होत आहे. तरी त्यांनी सर्व कार्यक्रमाला सहभाग दिल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल गावकऱ्याचं अभिनंदन करतो. धन्यवाद देतो. आज या जायगाव हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आणि मारुती मंदिर, महादेव मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शनी मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने आज दरवर्षीप्रमाणे या सप्ताहाचं आयोजन राहणार आहे. मी प्रथमतः जायगावकर आणि कमिटी यांचं सरचे स्वागत करतो आणि आभारही मानतो. कारण या कमिटीने काम करत असताना जे काही नियोजन केलं, चांगल्या अशा पद्धतीचा आर्किटेक्ट समाजाची गायकवाड लावून त्याचं भव्य दिव्य असं मंदिराचा प्रिंट बनवली, नियोजन केलं. मी या कमिटीचं आणि या जायगावकर सर्व ग्रामस्थांनी कमिटीला मदत केली म्हणून हे काम एवढं मोठं उभं राहू शकलं. म्हणून मी जायगावकरांना एक सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये राहिलेलं जे काम आहे ते तर पूर्ण होणारच आहे. कारण पुढच्याही आपल्या वॉल कंपाऊंडची वर्क ऑर्डर झालेली आहे, ते काम पूर्ण होणार आहे. कामात काय कुठली काटकसर कमिटीनं गावाने सोडलेली नाही महाराज. पण हे काम करीत असताना कमिटीला आणि गावाला किती श्रेय घ्यावं लागलं हे मी जवळून बघितलेलं आहे. कमिटीने त्यांच्या घरचे कामं सोडून देणगी मागण्यासाठी कोणाकोणाकडे गेले असतील, काय केलं असेल त्या कमिटीला माहिती आहे आणि गावाला माहिती आहे. म्हणून मी एवढा मोठा प्लॅन काढला असताना या महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन साहेब प्रथमतः त्यांचं आपण सगळ्यांनी आभार मानलं पाहिजे. कारण ते पर्यटन मंत्री असताना त्यांच्याकडनं आपण 1.5 कोटी रुपये या मंदिरासाठी निधी मंजूर केला. त्याच्यात राजाभाऊ वाजे असतील, उदयभाऊ सांगळे असतील यांचं सहकार्य लाभलं आणि या गावची ग्रामपंचायत असेल, या ग्रामपंचायतीने ठराव दिला. संतोष भाऊ दौंड असतील, त्यांचे सहकारी असतील, सर्व सदस्य यांनी तो प्रस्ताव दिल्यामुळे आम्हाला पुढे तो निधी मंजूर करता आला. म्हणून आपला आजचा हा 16 मंदिर प्राणप्रतिष्ठेचा तो बघण्याचा आपल्याला जो योग आला, तर ते खास करून आपण या महाराष्ट्र राज्याचे आता जलसंपदा मंत्री त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायचे की त्यांनी आपल्या मंदिराचा हा शेवट करण्यासाठी निधी दिला. आणि तो पाठपुरावा करीत असताना अनेक माझे सहकारी माझ्या बरोबर होते आणि कमिटीनं सारखे मला तर बहीण नाही. अगं तुझी आत्या बहीण, मला आत्याच नाही ग, तुझ्या मामाची मामाच नाही मला, मी तुझी बहीण. बहीण तर बहीण काय ग बाई, कशासाठी आली तू? काय नाही ग, मी इथंच होते माळेगाव MIDC मध्ये कंपनीत कामाला आणि तिथं बात काय इकडे त्यावेळेला त्या पुतण्याला सांगितलं अगं जरा लवकर येते ना, त्याला आताच नांदण झोपी लावले. कुणाला? भगवान कृष्ण. बरं देवाला कसं यशोदा म्हटले, भगवान कृष्ण म्हटले अगं आई मी का झोपायला आलो का? झोपायला आलो का? झोपायचंच होतं. तिथं क्षीराचा सागर होता, समुद्रात भगवान कृष्णाने लढाई सुरुवात केली. पुतणीच्या मांडीवर दिलं, पुतणीला भगवान कृष्णाने मारलं. तुझा संकालिकाचे निमाने सायुज सौरसू दिलेला का तू गेला इकडे माझ्याकडे बघा. काय तू काय खातो? खातो ना तू? खरं खातो का? मला चेहऱ्यावर कळतं बरं. तू खातो का नाही? ते म्हणतील बाबा गाईच नाही तर दही कुठून यायचं? गाई तर पाहिजे द्यायसाठी. काही सांगितलं तुम्हाला उत्तर द्यायला काय हरकत आहे? काय रे गोपाळो, तब्येती अशा का झाल्या? खायला नाही का देवा? खायला भरपूर आहे रे. मग सगळा माग मथुरीला जातो ना देवा. अरे गाई चारायला आपण, गाईचे दूध काढायला आपण, गाईची वासरे सांभाळायला आपण,
गाईला पाणी पाजायला आपण आहे, गाईचं शेणखूत करायला आपण आहे, मग सगळं करायला जर आपण आहे तर दही विकून बाजारला कसं काय जातो? आपण कष्ट करतो ना, ज्याच्यावरती आपला अधिकार जे आपण मिळवलं पाहिजे. म्हणजे कुठे जातो? सगळा माल मथुरेला जातो. म्हणजे कोणत्या रस्त्याने जातो? म्हणजे अमक्या रस्त्याने माल मथुरेला जातो. ज्या रस्त्याने जातो ना तो रस्ता आपण अडवायचा, तो रस्ता आपण अडवायचा. आणि भगवान कृष्णाने रस्ता अडवायला सुरुवात केली. आता भगवान कृष्णाने रस्ता कसा अडवला? त्या गोपिकांना सांगितलं, या दया दुधावरती लोण्यावरती आमचा अधिकार आहे, आम्ही कष्ट करतो, आम्ही राबराब राबतो, हे गोपाळ सर्व गायी सांभाळता, या दही दूध तूप लोणी तुम्ही मथुरेला जाऊन विकता, त्याच्यावरती ते राक्षस जगता आणि ते आम्हाला त्रास देता. मग हा माल आजपासून मथुरेला जाणार. रस्ता अडवला ना, अडवल्यानंतर गोपिका परत आल्या. रस्त्यात एक म्हातारी गवळण उभी होती, 60-65 वर्षाची गवळण होती बरं काय, गवळण म्हातारी गवळण होती, कडक होती ती. गावात तिच्या नादाला कोणी लागत नव्हतं अशी गवळण. ए परिवार, ए इकडे मला चालल्या होत्या तो माघारी आल्या. आत्या बाजारला चाललो होतो, पण तो नंद बाबाचा कृष्ण आहे ना, यशोदा मैया. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.